नमस्कार मित्रांनो. सकाळपासून काम धाम इकडं तिकडं पळून वळून सगळं करून आता मी चाललोय घरी. आणि घरी जाऊन सुद्धा मी शांत बसणार नाहीये, कारण मला बसून देणार नाहीये, कारण मला बसायचंच नाहीये. तर आज माझ्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. आज आहे प्रतिभाचं चेकअप आणि आता मला घरी जायचं आहे. 7 वाजले जवळजवळ आणि प्रतिभाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, मला डॉक्टरला दाखवायचं आहे. आणि मग तुम्हाला पण सांगायचं आहे की सगळं नीट आहे का. मला हे खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, काय चालू आहे काय नाही. पण जसं 1000 वेळा मी म्हणतोय, 1000 वेळा 3 ब्लॉगमध्ये मी म्हणलो आहे की काही गोष्टी नाही सांगू शकत लगेच. तर सगळ्यांनी प्रार्थना करा, प्रतिभाला गेट वेल सून म्हणा, कारण आम्हाला परत ब्लॉग करायचे, परत फिरायचे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या. तर 2 महिने झालेत आम्ही कुठंच गेलो नाही आहे. व्हायब्रेट झाला, मला वाटलं काय आलं. आम्ही कुठं फिरायला गेलो नाही. पॉंडिचेरीवरनं जे इथं लँड झालो, फ्लाईट आमची जे पुण्याला लँड झाली, तर आमचं आयुष्य इथंच लँड झालं. आम्ही कुठंच जाऊ शकलो नाही आहे. आणि प्रतिभा मला आत्ता म्हणत होती की दीपू खूप दिवस झाले, मला इथं न्या, मला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचं, असं डिमांड होतं मॅडमची लिस्ट. मग मी तिला डायरेक्ट इथनं डॉक्टरांनी पाठवलेली लिस्ट पाठवली की हे तू खाऊ शकते, हे तू नाही खाऊ शकत. सो लेट्स सी. आता मी घरी जातो, माझ्या बायकोला घेतो, माझ्या बायकोला घेऊन मी हॉस्पिटलला जातो. मग बघू, खूप साऱ्या गोष्टी अजून करायच्यात. 100 डेजचं चॅलेंज मला लक्षात येतील. आज ते पण बोलणार आहे मी, माझं यूट्यूब ओपन करणार आहे. खूप सारं गाईज माझ्या डोक्यात खूप सारं, मी बधीर झालो डोक्याने. काय करू काय नाही मला कळत नाही. सो लेट्स सी. घरी जातो, प्रतिभाला घेतो, हॉस्पिटल येतो. डॉक्टर काय म्हणतात, आजचा ब्लॉग जास्त लेंदी नसणार आहे, जस्ट एक अपडेट की काय चाललंय काय नाही. आणि एक वेळा सगळं परत लाईनवर आलं, देन विल स्टार्ट आवर डेली ब्लॉग्स, नॉर्मल ब्लॉग्स. आता जाऊ घरी, बघू. माझा अवतार पण खूप घाण झालाय, दाढी वाडी करायची मला. तुम्हीच बघा काय काय चालू आहे, की हे पण नाही करू शकतो. पोचलोय मी माझ्या घरी, आमच्या घरी. आणि मॅडम येतं ते खाली, गप्पा गप्पा मारू मॅडम सोबत. तुम्हाला दाखवतो की प्रतिभा किती जास्त तरसली आहे बाहेर जायला, फिरायला, खायला, खूप साऱ्या गोष्टी. कारण प्रतिभा अशी नव्हतीच कधी घरी बसणारी. दिवसभर तिचं शेड्यूल एकदम पॅक असायचं. स्टुडिओ असू, बॅचेस असू, रील्स असू, व्हिडिओज असू, प्रमोशन, ब्लॉग्स, हीच तिची लाईफ होती ना. आता ती जेव्हा बेड रेस्टवर आहे, सगळ्यात जास्त त्रास तिलाच होतो आणि ते तिला खाते. बघू, येते मॅडम. थोड़ा सा हमको पीछे लेना पड़ेगा गाड़ी. हो मॅडम आल्यात. बड़े दिनों बाद घूमी. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही, तेच म्हणणं. घुमी नाही, आपण फक्त हॉस्पिटलला चाललोय. मी हेच ऑडियन्सला आणलं की घरी कधी बसत नाही काय नाही, तर तिला सगळ्यात जास्त त्रास होतो. तर आता आपण हॉस्पिटलला जाऊ, गाडी रस्त्यावर आहे. पण मला फिरायला पण नाही आज नाही, डॉक्टर काय म्हणणार त्याच्यावर. प्लीज. मला गाडी वळवायची आहे, आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊ. थांब. माझं हे मेरा ये पक्षी बहुत दिनों बाद घर के बाहर आया. मला पिझ्झा खायचा, बर्गर खायचा, इकडे जायचंय तिकडे जायचंय, कुठे नाही. असंच सेम मी म्हणलो होतं. सेम ब्लॉग चालू व्हायच्या आधी की मला म्हणली आहे पिझ्झा, बर्गर वर घरीला खूप साऱ्या अशा गोष्टी खायच्या. पण मग मी हिला डायरेक्ट अशी लिस्ट पाठवली डॉक्टरांची, त्याच्यात लिहिलंय की तुला काय खायचं काय नाही खायचं. तिला काहीच अलाउड नाही बाहेरचं खाणं. सब डाएट आहे प्रॉपर. पण मला खूप बाहेरचं खाऊ वाटतं. एक तर एवढ्या दिवसात ना मी बाहेर पडलीये, तर मला असं होतं की मी कुठं जाऊ, काय काय खाऊ, असं झालं मला खा, मला डोकं खा, जे रोज खाते. रोजच खाते और पीती भी हूँ. पितीये खून, खातीये डोका. पण खरंच यार. आणि मला ना रेकॉर्डिंग नाही म्हणत, ते इंस्टाग्रामवर ऑडिओ पाठवते. मला पिझ्झा खायचंय, बर्गर खायचंय, पावभाजी खायचंय, मिसळ खायचे, वडापाव खायचाय, भेळ खायची, मटकीवाली भेळ खायची, असं खूप साऱ्या गोष्टी खायच्या. ह्यांना पण त्रास देते, दीपकला आणि डॉनला, दोघांना पाहिजे यार मला. इसको हॉस्पिटल के अंदर जाके आने दो, मग आपण बघू की डॉक्टर काय म्हणतात ते काय नाही. आणि मग मी तुम्हाला लगेच कळवतो की काय चाललंय काय नाही. ठीक आहे, एखादं नेतं गरीबाला. एवढे दिवस नेलं नाही. गरीबाला खूप चांगल्या जागी नेले, खूप वेळा नेले, 1000 वेळा नेले. पण मलाच, तुला वाटतंय का मी असं राहू शकतो असं न फिरताना, हे करताना. मलाच तळतळ होती की मी पोस्ट बघतो ना लोकांचे, आता मला असं लय भारी चालतं की पॉंडिचेरीला 2-3 रील्स टाकल्या, खतरनाक व्हायरल गेल्या. आता आम्ही व्हिडिओज करू, पण कुठं, हे आमच्या आयुष्यात नाही. हे बंदच झालं एकदम. तिकडून येऊन कोण नजर लावतोय काहीच, त्याला शोधा लवकर. कोण नजर लावतोय त्याला धरून मारू आपण. यार मागे तर नजर काढलेली, किती घाण नजर लागलेली. तो ब्लॉगच नाही टाकला. असे खूप वेळा झालाय की आम्ही ब्लॉगच टाकत नाही.
चला ट्रैफिक माझा निकाला है, विश्वास पण नव्हता त्या गोष्टीवर. ट्रैफिक ओपन झाला है. अभी अपन जाते हैं हॉस्पिटल और देखते हैं कि प्रतिभा के डॉक्टर प्रतिभा को क्या सलाह देते हैं और मैं आपको बोलता हूँ क्या हुआ है वो सब. हे साड्या आहेत इथं. बाबो, इथं सेल लागलाय. हॉस्पिटलला जायचंय ग बस. पब्लिक मध्ये दरवेळेच मला मज्जा येते खेचायला. जायचं आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलोय. डॉक्टर म्हणलेत की प्रतिभा तू अजून 2 महिने बाहेर निघू नको. असं काय नाही, प्रतिभाच्या रिपोर्टमध्ये प्रोग्रेस आहे थोडी आणि डॉक्टरने तिला परमिशन दिली थोडीशी की जात जा, स्टुडिओवर जायचं तर जा, बाहेर जायचं जा, पण थोडे लिमिटेशन्स काळजीमध्ये, उन्हात बाहेर जायचं नाही, असं तसं हे ते खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. मग थोडीशी परमिशन दिली म्हणजे प्रतिभा लईच ओव्हर एक्साइटेड आहे. आता मी सगळं करणार, हे ते बर्गर पिझ्झा खाणार. मी मला अजिबात चालणार नाही. आणि मी आताच त्यांना स्टुडिओला घेऊन चालली आहे त्यामुळे. हा, आणि स्टुडिओला खूप दिवसातनं चालली ती. दिवस पण नाही म्हणता ना, महिन्यानंतर चालली स्टुडिओला. तर आज प्रतिभा तिचा स्टुडिओ बघणार खूप दिवसानंतर. सो लेट सी काय रिॲक्शन असणार तिचं आणि तिच्या स्टुडंट्सचं, कारण ती गेल्यावर मला वाटतंय सगळी क्लास अशी नेमकी सुटेल, आता सुटला असेल कदाचित. खुश होतील सगळे. स्टुडंट आय डोंट नो. हो, इंग्लिश इंग्लिश. हाँ हो गया. इंग्लिश बोलत रहे. इंग्लिश. तो आज हमको भी थोड़ा सुकून मिला है. हमको डॉक्टर ने हमका डॉक्टर ने बतावत कि प्रतिभा की तबीयत में अभी सुधार है. तो मैं खुश हूँ. तो प्रतिभा बहुत ही ज़्यादा खुश है और हम उससे भी ज़्यादा खुश है. अब हम जाएंगे, हमारी गड़िया लेके हम घूमेंगे अभी इधर उधर. मला थोडे फिरवू दिन नका ना आता तुम्ही. मग लगेच तुम्हाला नाही, थोड़े दिन रुको. ससुर के नाती डॉक्टर ने इतना परमिशन दिया तो इतना मत पकड़ो उसको. सांगते. म्हणून तर आता लगेच घेऊन आले मी इकडे. चला मी माझ्या पद्धतीचं स्टुडिओ आलं आहे आणि प्रतिभा 1.5-2 महिन्यानंतर स्टुडिओला चालली आहे. दिसते का माझं नाव दिसते का? प्रतिभा डान्स स्टुडिओ इज हिअर. आली. हो शिट, खूप मोठं स्पीड ब्रेकर आहे आणि माझी गाडी असं इथं. नशीब एवढं खराब आहे माझ्या बायकोचं, आता इथं आली आणि तिथं लाईटच नाहीये, लिफ्ट बंद आहे. चल आपण ट्राय करू. मला वाटतं ते बटन बंद करतात कारण स्टुडिओची लाईट आहे वर. हां, मागच्या वेळेस मी काहीतरी केलं तर. चलो तो इधर से तो हमारा हो गया पचका. हम हमारी स्टुडिओ पे नहीं जा पाए कारण ते 4थ्या मजल्यावर आहे आणि माझी एवढी कॅपॅसिटी नाही. ही म्हणली जाऊ पण म्हणलं नाही, मी नाही चढू शकत एवढं. तर आम्ही खालूनच परत चाललोय. आळशी झालो आम्ही दोघं. किती दिवसात आले त्यात पण. माझी ब्युटिफुल राणी. आणि मी कोण? तू दुसरी राणी. गार्डनला राणी आणि इथे आहे हिचं तू काय? राजा. हा, मी राजा. फोन आहे वर, फोन करून बाहेर बोलो. नाही ना, फोन पण उचले ना नेमकी कोणी. हे बघा डॉन, बघा डॉन कमरेला हात लावून. पण सांगायचं ना. आता मी चालले मग. लिफ्ट बंद आहे. बाय. किती खुश झाली. बाय बाय. प्रतिभा वर नाही जाऊ शकली. आलाच खाली तो. ती वर नाही जाऊ शकली तर सगळे तिला भेटायला खाली आले. सगळे खाली आले. थांबा मी बोलते 1 मिनिट. क्या अभी तू डांस नहीं कर रहा आजकल? कर रहा हूँ ना भैया. स्टुडिओ आहे, ती पडलंय. प्रतिभाला भेटली का? प्रतिभा मॅम कुठे आहे? दीदी कुठे आहे? तू भेटली का त्यांना? मी बरा आहे. माझं का काय झालंय? माझं त्यांच्यासोबत लग्न झालंय का? लग्न झालंय म्हणते ती. तू नाही पाहिले आमचे फोटो? तुझे कोण आहे सांग. कोण आहे तुझे? हे कोण आहे तुझे?
सर Sir कसं काय? शाबास, गुड गर्ल. बाय बाय. मगाशी काका बोलली मगाशी काका बोलली पुणे बोला हा सगळ्या क्यूट आहे यांच्यात हा. प्रतिभाची म्हणजे खूप जास्त रिस्पेक्ट करतो आणि आता पण प्रतिभा त्याला म्हणते तू घेत नाही तर तो डायरेक्ट घाबरलाय. म्हणजे तू क्लासेस वगैरे नीट नाही घेत म्हणून तो घाबरलाय. मैम अभी क्लास नहीं आएगी कभी. बाय अगले महीने क्लास बंद करना है. खरंच का खरंच सच में करना है. किसी को बोलना मत. किसी को बोलना मत. हाँ अभी कहाँ डांस करेगा फिर तुम. सच में करना है. वैसे ही अभी वो नहीं आ पा रही ना क्लास. बघायची रे. हाँ सच में करना है इसलिए सबके सामने नहीं बोला. क्या करे अभी. क्या हुआ. अरे नहीं करना है भाई मजाक कर रहा हूँ तेरे साथ. नहीं बंद करना है. अरे हाथ मेरा इंसल्ट हो रहा है मेरा. मला खरंच सांगू बे सच में मला नहीं नहीं बंद ऐसा नहीं. कुछ मतलब अपन कुछ बंद नहीं करेंगे. अपन बड़ा करेंगे. वरती नाही गेले तर कसं तरी वाटतंय दीपू मला. पण सगळे आले ना तुला भेटायला खाली. आणि आले कोणतरी पण. इकडं बघ हे लक्ष तिकडे. अरे तुम्ही ब्लॉग काय फिलिंग्स आहे गाईज जे ही समजू शकते ते मी पण नाही समजू शकत. आणि तुम्ही ज्यांना हाय माझे तर फिलिंग्स मिळालेले आहेत. ते म्हणतात ना ती प्लेस एक अशी सेफ प्लेस म्हणतात. सेफ नाही हॅपी प्लेस तुझी. हॅपी वाली सेफ वाली तू काय आलं बघ परत अँटिक पीस आली. राडायला लागलो होता आता. बोला ना. दादा बोलले की स्टुडिओ बंद करणार ना. करना तो है, नहीं परवडेगा तो करना ही पड़ेगा ना. हाँ थोड़े दिन में करेंगे ऐसे ही. अरे तो रडेंद्र रडलाय आता. अरे नाही करणार बंद बाबा. करेंगे तो शिफ्ट करेंगे. करेंगे बंद नाही करेंगे. बंद. आज मला खूप दिवसानंतर बाहेर नेलं होतं ना दीपकने, त्यामुळे मला असं खूप मी नाही बरं नेलं वाटलं. बाहेर तुला. डॉक्टरांनी बोलवलं हा होतं. बोलवलेलं पण एक खूप दिवसातनं खूप महिन्यातनं असे बाहेर गेले. मित्रांनो याचे कपडे पण बघा ना पेशंट सारखेच. पण ठीक आहे मी त्यामुळे खूप खुश आहे. तर गाईज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एक दोन की मला सांगा तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे मला काय झालं असेल वगैरे. तुम्हाला असं काय वाटतंय ते मला लई जण असे comment कमेंट करून करतात सांगा गुड न्यूज बरं. गुड न्यूज गुड न्यूज असेल तर सांगू ना आपण त्यांना गुड न्यूज असेल तर. सगळं जास्त आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला. आणि गुड न्यूजचा ब्लॉग टाकू असं नसं काय हां तर. असेल तर तसं आम्ही टाकूच की. पण आणि त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारायचा होता दीपू मला. विचार ना. विसरले रे. हां माझा दुसरा प्रश्न तुम्हाला की आम्ही जे डेली लाईफमध्ये रोजचं जे काही चालू आहे ते तुम्हाला दाखवलं तर ते तुम्हाला चालेल का. म्हणजे कारण आज जसं केलं तसा ब्लॉग की काय करतोय काय नाही. आम्हाला असं तरी डोक्यात झालंय की काहीतरी चांगलं असेल तरच ब्लॉगिंग असेल ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स असं तसं. पण आता आपलं जे चुकतं आहे काय ते दोघांना आहे. माहिती का. आपण युट्यूबशी कधी कनेक्टेड नव्हतो. युट्यूब इन्स्टा जास्त आपण बघत नाही की काय चाललंय. ब्लॉग्स बघत नाही तर आपल्याला ते चालू मध्ये केलं आपला पाहिजे. खूप टाइम गेला नाही त्याच्यामुळे आपल्याला टाइमचा असं पण विषय झालं. नाही. माझं तर हेच वाटतं की मला आवड सवय पण नाही कोणाची अशी पण ब्लॉग्स एकदा बघायची. मी असं कंटिन्यू चालू केलं ना मग आम्हाला पण मजा येते तशी करायला ब्लॉग्स. पण मला सांगा जरा कमेंट करून डेली ब्लॉग्स चालतील डेली का. ब्लॉग्स असे चालतील का तुम्हाला. सो आम्ही हॉस्पिटलवरनं घरी आलो. घरी आल्यानंतर बघा लाईफ अशी आहे ना की हिला पटकेत घरी सोडलं. मग मी दुकानावर गेलो. मला जायला लागलं. मग आमचा ब्लॉग अपूर्ण राहिला आणि अशाच प्रकारे आमची लाईफ अपूर्ण आहे. आणि आम्ही असं काही ना काही अपूर्ण करत राहतो आणि ब्लॉग अपूर्ण राहतात. आम्ही अपडेटेड राहत नाही. खूप सारे त्रास आमच्या आयुष्यात चालू आहे. आता असं अपूर्ण नसतं बोलायचं, नाही बोलायचं. अपूर्ण नाही बोलत आहे पण समजून घेतलं पण सगळं. असं झालं. सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. बाय बाय.